कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी बरोबर. कुणासाठी करतात ते? त्यांनी पूर्ण जीवन बहाल केलं ना आपल्यासाठी, आपला संसार सुखाचा होण्यासाठी. त्यांचा संसार उभा केला नाही ना, आहे ना. त्यांचा संसार कोणता आहे? आहे ना. पूर्ण जगच त्यांचा संसार आहे ना. तिथे जाल तिथे माझं घर, एक अवघे विश्वचे माझे घर, सगळं त्यांचं आहे. तर असं आपले परमपूज्य प्रयाग भारती महाराज यांच्या स्मरणार्थ, तसेच आपले गुरुदेव भारती महाराज यांच्या स्मरणार्थ आपण हा आनंद सप्ताह ठेवलेला आहे. या पूज्य गुरुवराच्या चरणी कोटी कोटी वंदन, आनंद देव. तसेच आपले परमपूज्य गुरुवर्य केवल भारतीजी महाराज, परमपूज्य गुरुराज भारती महाराज यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या कृपा आशीर्वादानं आपण हा सप्ताह ठेवलेला आहे. त्यांच्या चरणी सुद्धा कोटी कोटी वंदन, आनंद देव. तसेच आपले आदरणीय असे पुष्करगिरी महाराज देवगड, परमपूज्य शंकर महाराज, जवळच इथे शिरोली आश्रमावर असतात जागृती देवस्थान, जागृती आश्रम. तर अशा सर्व पूज्यवरांचा आपल्यावर सर्वांवर वरद हस्त आहे. आणि त्यामुळे गुरुवरांचा जो वरदहस्त आहे, त्यांच्या कृपाशीर्वादानं आपण सर्वजण किती भाग्यवान. महाभारत सांगू शकतं आपल्यासाठी त्यामध्ये आहे. बरोबर आपलं खूप भाग्य आहे. प्रपंच आहे आणि परमार्थ सुद्धा आहे. आता प्रपंच करत असतानाच आपल्याला परमार्थ सुद्धा करावा लागतो. पोट भरल्याशिवाय बोलता येईल. पोट भरायला येतं पहिले, मग काही थोड्यातून आपल्याला नामस्मरण करायचं असेल, काही करायचं नाही. म्हणून मनुष्य हा स्वार्थी म्हटला जाते. मनुष्य हा स्वार्थी प्राणी आहे आणि दुसरा स्वार्थी हे सुद्धा आहे. आता काय स्वार्थ आहे तो बघा. जोपर्यंत आपलं पोट भरत नाही तोपर्यंत आपण परमार्थ करू शकतो का? पाहिजे परमार्थ होऊ शकत नाही. म्हणून माझी जी पोटाची भाकरी आहे ती म्हणजे जी माझी ड्युटी आहे. मी आरोग्य विभागामध्ये काम करतो, तर माझं आद्य कर्तव्य ते सुद्धा आहे. ते 2 मिनिटं तुम्हाला आज सांगू इच्छितो. या ठिकाणी आज एक विशेष दिवस सुद्धा आहे जो की आरोग्य विभाग साजरा करत आहे. माहिती आहे तुम्हाला कोणता दिवस आहे? कोणता? आज आरोग्याचा एक विशेष दिवस आहे. कोणता आहे माहिती आहे? ठीक आहे. मध्ये मध्ये थोडासा प्रश्न विचारतो काय. माझा स्वभाव आहे थोडासा गमती मजा आहे की नाही. म्हणजे जे आपल्याला ऐकायला भेटते जड जात नाही, सोपं वाटतंय. तर आजचा दिवस आहे जागतिक भिवताप दिवस. कोणता आहे? जागतिक भिवताप दिवस. भिवताप
म्हणजे काय तर हे बिमारी आहे. तुम्ही ऐकलं असेल, हिवतापाचं नाव ऐकलंय का? थंडी वाजून ताप नाव ऐकलंय का? हा, तर थंडी वाजून ताप हा जो आजार आहे, आता याचे पेशंट कमी झाले तसे, पण पहिले जास्त होते. आणि म्हणून एक सगळ्या जगाला हे ठरवलं होतं आजच्या दिवशी 25 एप्रिल रोजी पूर्ण जगाला हे ठरवलं होतं की बाबा आपल्याला हे युद्ध समोर उच्चाटन करायचं आहे. म्हणून एक 2 मिनिटं तुम्हाला याच्याविषयी माहिती सांगतो. म्हणजे हे झालं माझ्या मुलाचं नाव, बरोबर की आपल्याला परमार्थ पण करायचा आहे आणि स्वार्थ पण करायचा आहे. स्वार्थही साधायचा म्हणजे अवरचा परमार्थ म्हणता येईल, अवर आणि पर. अवरकडून परकडे जावं लागेल. तर हा हिवताप कशामुळे होतो? तो एक प्रकारचा जंतू असतो आणि हा जंतू आपल्या शरीरात कुठून येते? तर तो येते डासाच्या माध्यमातून. डास असतात ना, डास. हे डास तो जंतू एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे सोडून देतात, फैलावतात. आता हा जर डास आपल्याला चावला तर आपल्याला काय होऊ शकते? हिवताप म्हणजे मलेरिया. मलेरिया तुम्हाला लवकर समजेल, आहे ना, मलेरिया आला पाहिजे. आणि जास्त प्रमाणात असलं तर आपला मृत्यू सुद्धा होऊ शकतो. आता हे रोखायचं कसं? तर हा जो डास तयार होतो हा कुठे तयार होतो माहिती तुम्हाला? हा डास तयार कुठे होतो माहिती आहे? हे आपल्या घरी तयार होते ना. आपल्या प्रत्येकाच्या घरी माठ आहे ना, माठ, रांजण, गहू, या ठिकाणी हे डास तयार होतात. कारण त्या ठिकाणी ते डास अंडे देतात, त्या पाण्यामध्ये अंडे सोडतात आणि अंडे सोडले की त्याला तिसऱ्या दिवशी तुम्हाला ते दिसते अळी, त्यात तुम्ही काय म्हणता? ढोकळे. ढोकळे म्हणतात की नाही? हो, म्हणजे आमच्या घरी आमची आई आम्हाला लय कल्ला करत झाले, ढोकळेच नाही. ढोकळं पडलं म्हणजे मनात लवकर साफ करायला लागते. थोडंसं बदल जुन्या लोकांना हे होतं. तर त्याचा 7व्या दिवशी डास बनते, तिसऱ्या दिवशी अळी दिसते, 7 दिवस झाले त्याचा डास बनते, तो तुम्हाला येऊन चावत राहते. आपल्याला डास तो कोण तयार करून राहिलं? कोण तयार करून राहिलं? आपणच तयार करून राहिलो ना. मग 7 दिवसातून एकदा जर तो कोरडा केला, तो माठ भरून राखण कोरडा केला, तर हे पहिलं एवढे एवढे होतील का डास तयार? नाही होणार. आणि म्हणून आजच्या दिवसानं शासन हा दिवस साजरा करून राहिला की जनसामान्यांना सांगा की हे आपल्या घरचे जे कूलर आहे, पाणी साठे आहे, त्याच्यामध्ये जर साठवून ठेवलेलं पाणी असलं तर डास तयार होते आणि तो आपल्याला चावल्यामुळे हिवताप वगैरे होऊ शकतो. मग आपण आता दोन्ही प्रकारचे हिवताप पाहणार. हा झाला अवरचा हिवताप. असा अध्यात्मात सुद्धा हिवताप येते. अध्यात्मातला हिवताप माहित आहे का? आता आपण म्हणतो की चला बरं दत्तनाम सप्ताह आहे, नामस्मरण आहे, चला सीताराम बरं आपण जाऊ. पण मग बऱ्याच लोकांना पुढचं असते काय? पुढचं आहे का कोणाला? पुढचंच नाही आहे. कारण कामं जेवढे आहेत आणि कामासोबत असंख्य विचार आपल्याला आहे. कारण संसाराला कोण पाहिजे? कारण सगळे टोकरी आपण डोक्यावर घेऊन कशाला ना. त्या दत्त महाराजांना काही दिलंच नाही आपण टोकरी. संसाराची टोकरी संसार पण सांभाळेल आपल्याला. हे सगळं संसाराचं ओझं घेऊन आपण फिरून राहिलो, आहे की नाही? दत्त महाराजांचं सगळे चिंता, जे काही तुमचे विचार असतील ते सगळं मला देऊन दे बाबा, आणि तू मस्त निवांत मला नामस्मरण करत दे. पण आपण काय म्हणतो, आपल्याला टाईम टाईम नाही. म्हणून बघा संतांनी म्हटलेलं आहे, जो प्रपंचाशी सावधान त्याचा परमार्थ निधान, जो प्रपंचाशी असावधान त्याचा परमार्थ खोटा. म्हणून प्रपंचाला आपण जोपर्यंत सावध राहत नाही, आता समजा हे डास आपण होऊ दिले तयार
आणि आपल्याला समजा इव्हन चावत असले, आपल्या नामस्मरण सुरू आहे, आला मच्छर चावलं बसलं की निघून चावलं की होईल की आपलं नामस्मरण नाही. म्हणून पहिले आपल्याला ढासाचा प्रबंध करायला गेला, बरोबर की नाही? आणि तेव्हा आपलं त्या नामामध्ये लक्ष लागेल, ते नामस्मरणामध्ये आपलं लक्ष त्या ठिकाणी लागेल. तर बघा मंडळी, एका आता आपण पाहला अवरचे डास कसे आपल्याला त्रास देतात, त्याच्यामुळे आपल्याला बिमारी पण होते. आता परमार्थातला हिवताप कोणता आहे? परमार्थात हिवताप येते, तो हा हिवताप असते की आपल्याला वेळ भेटत नाही, संसाराच्या कामातून वेळ भेटत नाही, आणि आपलं जे विचारचक्र आहे सारखं सुरू असते, या संसाराचं कसं होईल कसं होईल, अशा माणसा आहे ना, त्याला म्हटलेलं आहे अविद्या. काय म्हणतात? अविद्या म्हणून म्हटलेलं आहे. अविद्या भवामध्ये पडियलो मी, कासा विष झालो माया मगरने, त्रासलो माझा मी विसरलो देवा तू ये बा. पडियलो मी कासा विष झालो माया मगरने, कसं आहे ते, माझा मी विसरलो, माझा मी कोण आहे हे मी विसरलो. आणि म्हणून हे जे अविद्येचं आहे, हे अविद्येचा जो हा डोहा आहे, बघा ना, आपण पाहिलं ना, आता आपल्या घरामध्ये जर पाणी साठवून ठेवलं, 7 दिवस जर सारखं साचलेलं राहिलं आणि उघडा आहे ते पाणी, त्या डास अंडे देणार आहे, बरोबर? आपल्याला त्रास होणार आहे, बरोबर? मग असंच आपलं मन जे आहे ना, हे मन, हे मनही हा भवडोह आहे म्हटलेलं आहे, भवडोह. आणि ह्या मनामध्ये अविचार रूपी डास तयार होतात. अविचार आणि अविचार रूपी डास या ठिकाणी आपल्या मनामध्ये साठून राहतात आणि ते वारंवार आपल्याला डंग करत राहतात. त्याला आपण म्हणतो चिंता आहे, भय आहे, भीती आहे, कसं होईल, काय होईल, माझ्या मुलाचं कसं होईल, मुलीचं कसं होईल, सगळी चिंता आपल्या डोक्यामध्ये त्रासदायक असते. म्हणून आजच्या माध्यमातून आज जर तुम्ही कार्यक्रम ऐकला तर तुमच्या डोक्यातली सगळी चिंता बंद, सगळं तुमचं टेन्शन गायब होते. दत्त महाराज म्हणून ही आयडिया निर्माण केलेली आहे. हे जे प्रवचन आहे, हे भागवत आहे, हे कशासाठी आहे? जसं आता ते माठातलं पाणी तर तुम्ही कोरडं करून टाकून देसाल, बरोबर? पण या माठातलं पाणी कसं कोरडं करसाल? हे विचार कोरडे कशा करतात मावशी तुम्ही? याला रिकामं कसं करसाल? आणि हे जर रिकामं केलं नाही तर इथे डास तयार होतील की नाही? आणि म्हणून हे पण आपण रिकामं केलं पाहिजे. म्हणून आपण जेव्हा गुरु करतो तेव्हा गुरु काय देतो आपण? तन गुरु सर्व, मन गुरु सर्व. तनही गेलं, मनही गेलं, नाही ना? तन आपल्या कामाला येईल, तनही गेलं, मनही गेलं. मग तन मन धन गुरु सर्व असं आपण गुरु करताना करतो की नाही? पण आपण फक्त हे म्हणतो, प्रत्यक्ष मन आपण त्या देवाला दिला का? आणि म्हणून त्याची विधी लावून दिलेली आहे की नाम चिंतन,
मग संसाराचे काम सगळे आपल्याला करायचेच आहे, पण हे संसाराचे काम करत असताना सुद्धा आपण थोडा वेळ होईल, थोडा वेळ बस सगळे काम म्हणजे आठवून त्या परमात्माचं नाम चिंतन करायचं. मग ते जे नामचिंतन तुम्ही त्या परमात्माचं करून राहिलेले आहे, ते आहे तुमचं हे मन रिकामं होते. तिथलं पाणी तुम्ही बदलून राहिले, मग त्या नामचिंतन तुम्ही जे टाकून राहिले, नामाचं शुद्ध जल तुम्ही त्या भांड्यामध्ये टाकून राहिले, मनरूपी भांड्यामध्ये. मग ते मनरूपी भांड्याचं नाम चिंतन टाकत राहिल्यानं आपले विचार हे शुद्ध होत राहिले, संकल्प शुद्ध होत राहिले, आणि मग आपल्या डोक्यातले जे अविचार आहेत ते अविचार आपले हळूहळू कमी होऊन राहिले, आपल्या चिंता हळूहळू कमी होऊन राहिल्या. आणि कशा तर ते पाहू आपण आता. कारण आपल्या मनातल्या ज्या इच्छा असतात, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आशा असतात, आणि त्या विचारामध्ये माणूस रात्रंदिवस गुंग असतो. आपण म्हणतो समजत नाही गेला, रोजच काम नाही करून राहिले, इतकी विचार झाले नाही. म्हणून म्हटलेलं आहे, आशा म्हणसा सदा करतील माझा हे वासना, करतील माझा हे वा सोसू कोटवरी, सोसू कोटवरी, नाना सुख झाले सासरी, ओ जाऊ चला माहेरी, नाना सुख झाले सासरी. कल्पना सासुमरे पाहिना, कल्पना सासुमरे पाहिना, वासना नंद अटपेना, वासना नंद अटपेना. झाले मी घाबरी, झाले मी घाबरी, नाना सुख झाले सासरी, ओ जाऊ चला माहेरी, नाना सुख झाले सासरी. या कल्पना, या वासना, या आशा, मनसा याचा नित्य निरंतर याच्यामध्ये आहे, आणि याच्यामुळे आपला जीव कासावीस होतो. म्हणून आज जर आपण विचारलं, आपल्या जीवनामध्ये सुख जास्त आहे की दुःख जास्त आहे? या जीवनामध्ये आपलं सुख जास्त आहे की दुःख जास्त आहे? तुमच्याकडे येऊन आलं कॅमेरा, थोडीशी चर्चा करायची. आपल्या जीवनात दुःख जास्त आहे की सुख जास्त आहे? सुख जास्त की दुःख जास्त? आज आपल्याला हा मुद्दा काढून टाकायचा आहे. म्हणजे दुःख जास्त आहे की नाही, हे भाडं असं आहे की नाही, दुःखाचं भाडं जास्त आहे की नाही, कमी करायचं आहे. मग बोलायला गेलं म्हणजे तुम्ही एकटा मी कसा मी एकटा बोलत नाही, पण जोपर्यंत समोर बोलत नाही तोपर्यंत बोलता येत नाही. काय काय मी राहत नाही, तुला बोलत नाही की आणि सर्व तर हे जे मनातलं दुःख आहे, आपल्या जीवनातलं जे दुःख आहे, ते दुःख आपलं जाण्यासाठी काय करता, या अविद्येच्या भरामध्ये पडलेला आहे आपण. आणि म्हणून तो जो अविद्येचा भर आहे तो आहे याच्यामध्ये माझा मी विसरलो विवाही. त्यामुळे आपण अविद्येच्या भरामध्ये पडलो, आपण त्या आनंद प्रभूचे लेकर,
कुणाचे लेकरं? आनंद प्रभूचे. आनंद प्रभूचे लेकरं. मग आनंद प्रभूचे लेकरं की दुःख प्रभूचे लेकरं? आपले गुरु आनंद प्रभू आहे. आनंद दुःखी असल्यामुळे मग यांच्यासाठी परमात्मा जरुरी मायावेश प्रकरणाला यावं लागेल. साक्षात तू हे या ठिकाणी अवतरी होतात यासाठी की त्यांना माहित आहे की माझा हा जीव जो आहे ना हा खूप आनंदी आहे, परंतु आज तो दुःखामध्ये पडलेला आहे. आज तो दुःख भोगतो आहे आणि हा माझा लेकरू हे या आनंदाचं लेकरू आहे. यांना आता आनंद उपभोगायला पाहिजे. किती वेळासाठी? किती वेळासाठी? नित्य निरंतर आपला आनंद आपण उपभोगू शकतो आहे की नाही? नित्य निरंतर आनंद आज आपल्याला कसा भोगायचा तो? कसा भोगायचं ते आनंद? आपण आनंद राहायचं. का बरं आपण या भावसागरात पडतो? का बरं आपण दुःखी कष्टी होतो है ना? म्हणून तिने म्हटलेलं आहे की माझा मी विसरलो. काऊन झालं तर प्रभू आपल्याला या ठिकाणी समजून सांगतात की बळेभाऊ तुम्ही माझ्याजवळ आले म्हणजे परमात्मा जवळ आले. एक दिवस असा होता की आपण त्या परमात्मा जवळ होतो, त्या निराळा सृष्टीमध्ये होतो. सर्वजण आपण आत्मरूपाने त्याच्यावर होतो आणि आज आपण या देहात आलो बाळ रूपाने है ना. बघा माझा मी विसरलो. आज जर म्हणसाल आपण कोण आहे, आपला परिचय द्या. काय देणार आपला परिचय? आपल्या दुःखाचं कारण पाहून आलो बरं आपण. आपलं दुःखाचं कारण पाहून आलो की आपण आहोत कोण? काय सांगता येईल आपल्याला परिचय? आपण जेव्हा कुणाला परिचय सांगतो तेव्हा काय सांगतो आपण? कोण आहे आपण? काय सांगतो? हा माझं बोलणं समजून आलं तुम्हाला? समजून आलं. तर आपण कोणताही परिचय जेव्हा देत असतो आपण आपलं पहिले नाव सांगतो. मी अमुक, मी विजय, मी अमुक आहोत. मग आपण काही कार्य व्यवसाय करतो ते कार्य व्यवसाय सांगतो है ना. आपण नातं सांगतो. आपण मी याची सासूबाई आहोत, मी याची सुनबाई आहोत, आपण सांगतो ना सर. म्हणजे आपण परिचय देताना नाव सांगतो, आपलं पद सांगतो, आपलं नातं सांगतो, आपला व्यवसाय सांगतो, प्रॉपर्टी असते ते सांगतो. किंवा एवढी प्रॉपर्टी आहे, एवढे एकर आहे, एवढं एकर, एवढं बागायत आहे, एवढं बरोबर आहे, ट्रॅक्टर आहे आपल्या घरी, माडी दुकान आहे की नाही. असं सगळं मिळून आपला परिचय होते. परमात्मा म्हणजे हेच गडबड झाली बाबा हो. माझा मी विसरलो. हे जे सगळं आहे की नाही, नाव कोणाचं आहे? आपण तर माझं नाव, माझं नाव माझं, मी नाव आहे का? माझी शेती, माझं घर हे माझं आहे ना. पण मी कोण आहे? माझा मी विसरलो. आणि म्हणून त्या देवाची आळवणी करून आलं की माझा मी विसरलो देवा तू ये बा. अरे ये बाबा देवा. आणि म्हणून त्याला उद्धार घ्यावा लागते. आणि आपला जो आपण या मायामध्ये फसलोय ना, जे आपण नाही आहे,
मी विसरलो, मी कोण आहे हे विसरलो आणि आपण जगून आलो जे नाही आहे त्याच्यामध्ये. हे नाव माझं आहे, या शरीराला मिळालेलं नाव आहे. आता बायांना माहित आहे नाव कधी ठेवतो आपण? बाळ झाल्यानंतर किती दिवसांनी ठेवतो नाव? 12 दिवसांनी. मग 12 दिवसाच्या पहिले आपण असतो की नाही? असतो की नाही? म्हणजे बाळ रूपाने आपण असतो, पाल्या पाली काय नाव नसतं. मग हे जे नाव आहे हे नंतर भेटलं 12 दिवसानंतर, त्याच्या अगोदरी आपण होतो. मग त्याच्या अगोदर म्हणजे जन्म व्हायच्या अगोदरही बाळ असते की नाही आईच्या पोटात? आईच्या पोटात बाळ असते की नाही? तेव्हाही आपण होतो की नाही? तेव्हा आपलं नाव होतं काय? तेव्हा आपलं रूप होतं काय? जन्म व्हायच्या पहिले गर्भात होतो ना आपण. तेव्हा आपण गर्भामध्ये होतो. आपण दिसत होता कसं आहे काय? बाहेर आल्यानंतर दिसलं ना. मग अशा रीतीनं आपण त्या गर्भामध्ये होतो, तो मी आहे. आणि गर्भात असायच्या अगोदरही आपण कुठेतरी असू की नाही? मग असा तो चैतन्य सत्ता, ती जीव, ते जीव, तो आत्मा, तो आहे म्हणून शरीर तयार झालं, म्हणून बाळ तयार झालं, म्हणून ते जन्माला आलं. आणि त्याला पहिले शरीर भेटलं, नंतर आई वडील भेटले, नंतर आई वडिलांनी त्याचं नाव ठेवलं. बरोबर? म्हणजे हे सगळं नंतर त्याला भेटलं. पण तो कोण आहे? तर तो आपण चैतन्य आत्मा आहे. एक अतिसूक्ष्म ज्योतिर्बिंदू स्वरूप. शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे तिळाचा 60वा भाग. इतका अतिसूक्ष्म सांगायचं तात्पर्य म्हणजे अतिसूक्ष्म आपला हा जीव आहे, हा डोळ्याने दिसत नाही. आणि हे आपण, तो या जोपर्यंत शरीरामध्ये आहे तोपर्यंत हे शरीर फक्त काम करते. ती शक्ती यातून निघून गेली, तो आत्मा यातून निघून गेला शरीरातून, हे शरीर काही करू शकते काय? त्याला आपण पूर्णच केलो. म्हणून दत्तप्रभू आपल्याला याची आठवण करून देतात की जीव आनंदाचा, आनंद जीवाचा, संबंध मुलीचा विराळ आहे. आपण त्या आनंदाचे लेकर आहोत. मग आपण आहो कसं? आता हा खरा परिचय आपल्याला देऊन झाले पाहिजे. बाबा रे, तुझे नाव गाव प्रॉपर्टी हे नाही आहे, हे तुझं आहे, पण हे तू नाही आहे. तू एक चैतन्य जीव आहेस, तू एक आत्मा आहेस. आणि असा आपण आत्मा, मग आपण आत्मा कशी आहोत? आपलं खरं रूप कसं आहे, खरं स्वरूप कसं आहे? तर आपण आत्मा हा शांत स्वरूप आहे. परत तुम्हाला सांगा, तुमच्या जीवनात तुम्हाला शांती आवडते की अशांती? सुख आवडते की दुःख? है ना? शांती आवडते, सुख आवडते. असं ज्ञानाच्या 4 गोष्टी असल्या तर जीवाला आवडतात की नाही? आणि शिवाशाप सुरू असल्या, पुढे भांडण सुरू असल्या, ते करते काय? है ना? म्हणजे जीवाला ज्ञान आवडते, शांती आवडते, सुख आवडते. प्रेमाला 2 शब्द बोलले तर तिथे माणसाला जाव वाटते, हे की नाही? नाही तर म्हणजे आपल्याला प्रेम आवडते, शांती, सुख, आनंद, प्रेम, जिव्हाळा. आता मी म्हणतो तुम्हाला, हेच खाऊन आवडते आपल्याला, दुःख का नाही आवडत? बोला ना. दुःख काय आवडत नाही? शांतीच का आवडते? त्याचं कारण असं आहे, ते सुद्धा परमात्मा आपल्याला सांगतात का आपण मुळात शांत स्वरूप आहोत. म्हणून हे शांती हे आपलं स्वरूप आहे. म्हणून शांत स्वरूप मी चैतन्य आत्मा आहे. मी आत्मा हा माझं स्वरूप जे आहे हे मी प्रेम स्वरूप आत्मा आहे. मी प्रेम स्वरूप आहो मुळात. आणि हे शांती, आनंद, प्रेम हे मुळात मी आहो बरं.
म्हणून मला हे आवडते आणि ह्याच्या वेगळं असलं की मला तिथे आवडत नाही. आता आपलं हिवाळ्यातले लोक बघा, हिवाळ्यात पाणी गरम करतो की नाही आपण आंघोळीसाठी? पाणी गरम करतो. समजा घंटाभर कोण आंघोळच नाही गेली, काय होते? पाणी गरम परत काय होते? थंड होते. थंडच काऊन होते? कारण त्याचा मूळ स्वभाव आहे थंड. तुम्ही ते गरम करण्यासाठी प्रयत्न करायला लागले तुम्हाला काहीतरी, मग ते गरम झालं आहे की नाही? हिवाळ्यात आपल्याला अग्नी पेटवा लागला ना, तेव्हा ते गरम तुम्ही केलं, परत तसं सोडून दिलं की परत मूळ स्वरूपाला येते. म्हणून आपण प्रत्येक जण मूळ स्वरूप जे आहे, आपलं मूळ स्वरूप मुळात आपण शांत स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे. परंतु हे मंडळी आपण विसरलेलं आहे आणि हे विसरल्यामुळे आपण त्या शांतीपासून दूर जातो, आपण सुखापासून दूर जातो. मग आपण बनतो दुःख स्वरूप, अशांत स्वरूप, आणि म्हणून आपलं डोकं काम करत नाही. आणि म्हणून परमात्मा आपल्याला या गोष्टी, आपलं सत्य परिचय करून देण्यासाठी इथे येतात आणि ते सांगतात की मुळात आपण शांत स्वरूप आहोत, आनंद स्वरूप आहे. म्हणून आपण आनंद नाम घेताना त्या आत्मस्थितीमध्ये ते नाव घेतलं पाहिजे, त्या स्वरूपामध्ये जाऊन आपण ते नामस्मरण केलं पाहिजे. आता शांती, आनंद, प्रेम हे पुढे दुकानात विकत भेटते काय? कोणत्या दुकानात? म्हणजे गावाच्या दुकानात आहे गेले थांबावले. शांती 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 किलो भर 2 किलो आम्ही घेऊन गेलो असतो. भेटते कुठे? मग भेटत नाही तर आणावं कुठं? है ना? ते आहे की परमात्मा म्हणतात, बाळो माझ्या मुलांनो, तुम्ही स्वतः शांत स्वरूप आहात, तुम्ही स्वतःच प्रेम स्वरूप आहात. मग आपण मुळात ते आहो आणि आपण मागून दुसऱ्याला राहिलो की मला शांततेनं राहू द्या, मला शांत व्हा. म्हणजे आपण काय म्हणलो, मला शांती द्या, माझ्याशी प्रेमानं बोला. इतक्या जोरात बोलताना माझ्याशी लगेच आपण प्रेम मागून राहिलो, प्रेमाची भीक मागून राहिलो. मला मान द्या, मला सन्मान द्या, हे भीक मागून राहिलो. आपण आहो कोण? हो, कोण आहो आपण? एक चैतन्य आत्मा राजा, एक अतिसूक्ष्म ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. अरे एवढी ताकद नाही आपल्यात की एवढं आपलं शरीर तर आपण ठेवू शकत नाही व्यवस्थित. आपण म्हणतो आपण शरीर समजून बसलो ना. मग आपण जर शरीर आहोत, 100 किलो शरीर आहे आणि आत्म्याचं वजन किती आहे? मग हे एवढं मोठं 100 किलोचं शरीर, 80 किलोचं शरीर, एवढ्याशा बारीक आत्म्याले आहे ना, फिरायचा सांडवा बागायमध्ये काय वजन असेल त्याचं? थांबू शकते त्याला? रोखू शकते काय? ही ताकद आहे. परमात्मा आपल्याला हे सत्य स्वरूप सांगतात की तुम्ही शांत स्वरूप आहे, तुम्ही प्रेम स्वरूप आहे. मग आपल्याला दुःख काय होते? कधी होते दुःख आपल्याला? तुम्ही बोलले की तुमचं दुःख दूर होते, तुम्ही नाही बोलले की ते तुमच्या जवळच राहते. आपल्याला दुःख कधी होते? बरोबर आहे. राग कधी येते आपल्याला? राग मग तर असं वाटून राहिलं की पहिले महाराजची भेट घ्या. कारण मला महाराजाला सांगा वाटते की याच्या इथे बसलेल्या पैकी कोणाला राग येत नाही, कुणी दुःखी होत नाही, कारण त्या विचारून कुणी सांगतच नाही. तुम्हाला अनुभव नाही आहे रागाचा? म्हणजे पुण्या प्रसंगात आपल्याला राग येते. काय होते असं म्हणजे राग येते आपल्याला? सगळ्याचं उत्तर एकच आहे, अलग अलग नाही आहे.
म्हणजे हिचं राग येते म्हणून सांगून लागली, यायला राग येत नाही. हा? येतच नाही. हा, मग येते खाऊन. हा, म्हणजे राग तेव्हा येते आपल्याला की जेव्हा आपल्या मनाच्या काहीतरी विरुद्ध झालं की आपल्याला राग येतो. बरोबर आहे की नाही? सगळेच आहे की नाही असं? आपल्याला हे मुळात काय जाईल असं काऊन होते एखादं. परमात्मा ते त्याच्यावर सोल्युशन सांगतात. बिमारी तर सांगायला लागेल ना पहिले आपल्याला डॉक्टरला. काय होते काही नाही सांगायला लागेल ना, ताप येते, थंडी वाजते, काय होते. मग दत्तात्रय महाराज त्याच्यावर सोल्युशन सांगतात. मनाच्या विरुद्ध झालं की आपल्याला राग येते. तर बघा, परमात्मा आपल्याला आपलं सत्य स्वरूप सांगतात की तुम्ही आनंद स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे. असे तुम्ही आत्मा आहात. आणि हा आत्मा आपण कार्य कसे करतो? कार्य कसे करतो आपण आत्मा? तर आत्म्याच्या मनात पहिले विचार येतात. जेव्हा आपण निरालंब सृष्टीमध्ये होतो की नाही परमात्म्याजवळ, फक्त आपण आत्मरूपात तिथे होतो. तिथे काही विचार करत होतो का आपण? तिथे कुठल्याच प्रकारचा विचार नव्हता. परमात्मा काही विचार होता का? निवांत बसेल होतो. बरोबर? निरालंब सृष्टीमध्ये काही आवाज होता का? आवाज हल्ला हल्ला काही? हा, काहीच नाही. निवांत असं त्या परमात्म्याजवळ आपण होतो, कारण तिथे कुठल्याही प्रकारचा आवाज नव्हता. आहे की नाही? कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी आवाज नव्हता. असं असं तिथे निरालंब सृष्टीमध्ये आपण कुठल्याही प्रकारचा आवाज नव्हता, कुठल्याही प्रकारचा विचार नव्हता. असं त्या निर्विचार अवस्थामध्ये त्या परमात्म्याजवळ आपण होतो. आणि म्हणून मग आपल्याला तिथे हे पार्ट काहीतरी आपलं एकमेकाशी गुणानुबंध जे असतात त्या ठिकाणी आपल्याला यावं लागते. आणि तिथे आपण आलो की आपल्याला एकमेकांचे गुणानुबंध आपण पूर्ण करण्यासाठी इथे येतो. आणि इथे आल्यानंतर मग आपल्याला पहिल्यांदा मन हे एक आपल्याला इक्विपमेंट भेटते किंवा एक साधन भेटते. मन विचार करायचं. मनानं आपण विचार करतो. पहिले पहिले मनात विचार येतात. आता मला मनात विचार आला की मला पाणी प्यायचं आहे. पुढे येते पहिले मनामध्ये येते. मनामध्ये आल्यानंतर हात तिकडे जाते. बरोबर? हात केल्यानंतर झाकण उघडलं. हे झाली कृती. म्हणजे पहिले मनात विचार येतात, बुद्धी निर्णय घेते. बुद्धी विचार करते. विचार केला बुद्धी विचार करते. म्हणजे कोणतेही काम करायला पहिले आपल्या मनाकडे विचार करायला आपण बुद्धी विचार निर्णय घेते. आणि निर्णय झाला जसा आला तसा आपण कृती करतो. तसा आपण कृती करतो. आणि जसं जसं कृती केली तसं तसं आपला एक सवय बनते. काय म्हणते? ही जी सवय बनते ही बनली कुठून आपली? पहिला विचार केला, बुद्धीनं निर्णय घेतला, मग आपली सवय बनली. वारंवार ते केल्यामुळे सवय बनली. बरोबर? आता आपण या प्रश्नाचं उत्तर पाहून आलो की आपल्याला दुःख का होते. मनाच्या विरुद्ध झालं की दुःख होते किंवा मनाच्या विरुद्ध झालं की राग येते. या प्रश्नाचं उत्तर पाहून आलो का आपण? म्हणजे पहिले आपण निरालंब सृष्टीमध्ये होतो, शांततेत होतो, परमात्म्याजवळ होतो. कुठल्या प्रकारचा आवाज नाही, हल्ला नाही, हल्ला नाही, काहीच नाही. निर्विचार असा अवस्थेमध्ये आनंद स्थितीमध्ये आपण होतो. आणि तिथून आलो म्हणजे आपल्याला पहिलं मन भेटलं, मनात विचार केला, बुद्धी निर्णय घेतला आणि मग आपण कृती केली, जे कर्म केलं आपण. जे जे कर्म केलं तसे तशी आपली सवय बनली. बरोबर? आता मला सांगा तुम्ही, प्रत्येकाच्या सवयी सारख्या आहेत का? कशा आहेत? वेगवेगळ्या आहेत, अलग अलग आहे. काऊन अलग अलग आहे? तुम्ही म्हणता एक वेळ आम्हाला प्रश्न येत नाही. आपण
वेगवेगळे जे आहोत म्हणतो आपण सवय, आपल्या सवय कुठून तयार झाल्या सवय, अनेक वेळा आपण त्या गोष्टी केल्या आहे की नाही. बघा आता सध्या कोणी स्वेटर घालून आले आहे, एकाला नाही आलं स्वेटर. राहतं तर बाया म्हणजे मॅट झाला का महाराज, एवढी थंडी त्याची, एवढी तर गरमी होत नाही त्या स्वेटर घालून या. बघा सांगायचा मतलब हा आहे की जशी बाह्य परिस्थिती असली तसा परिणाम आपल्याला होते की नाही. आता गरमी आहे म्हणून आपण स्वेटर आणलं नाही, आणि आज जर आपला दिवाळीच्या वेळेस कार्यक्रम असताना स्वेटर आणायला लागलं असतं, थंडी असली तर आपण स्वेटर घालतो, म्हणजे बाह्य गोष्टीचा परिणाम आपल्याला होते की नाही. मग असं प्रत्येक घरचं जे वातावरण आहे, बाह्य वातावरण, हे प्रत्येकाचं सारखं आहे का? मग कसं आहे, वेगवेगळं आहे ना. प्रत्येकाच्या घरची बोलीभाषा ही वेगवेगळी आहे, आवाजाची पद्धत वेगवेगळी आहे. कोणी हळू बोलतात, कोणी मोठ्यानं बोलतात, कोणी गल्ला करून बोलतात आहे की नाही. कोणी प्रेमानं बोलते, कोणी मोठ्या रागावून बोलते. या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती आहे. आपले लहान लेकरं असे हळूहळू शिकत राहतात. आणि म्हणून प्रत्येक जण जे आपण घडलेलं आहे, हे प्रत्येक जण अलग अलग घडलं, अलग अलग परिस्थितीमुळे. आणि म्हणून आपण आज प्रत्येक जण संस्कारानं अलग अलग आहोत. आपण प्रत्येक जण कसे आहोत, सारख्या होती अलग 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 आहे. आणि म्हणून अलग असल्यामुळे तो त्याच्या संस्कारानं वागेल की नाही, तो त्याच्या संस्कारानुसारच बोलेल की नाही. आता एखाद्या घरी समजा पहिल्यापासून हळू बोलायची सवय, लहानापासून तर मोठ्यापर्यंत ती मुलगी म्हणजे ते मुलगा आहे समजा त्या घरी हळूहळू बोलतात, आणि एकीकडे एक मुलगी आहे तिच्या घरी लहानपणापासून थोडस मोठ्यात बोलायची सवय आहे. आता असा आवाज सुरू असला, आवाज आहे की तुम्हाला मुलांना बोलला की ना, मग असा काही समजा आजूबाजूला आवाज असते, ते आपल्या म्हाताऱ्या घरी म्हातारे लोक आहे, ऐकू येत नाही, मग आपण थोडंसं मुलांना बोलतो आहे की नाही, बोलला की मुलांना. मग या मुलीला लहानपणापासून सवय काय होते, मोठ्यानं बोलायची. आणि त्या पोराच्या घरी सवय काय असते, हळूहळू बोलायची, शांतानं बोलायची, म्हणजे काही आवाज नसते, करला नाही, हल्ला नाही असते. मग मोठे झाल्यावर काय होते, त्या दोघांचं होते लग्न. मग हे पोरगी आहे, हिने मोठ्यानं बोलायची सवय असते, हे जाते ते लहान आहे, म्हणजे लहान आवाजात बोलणार आहे घरी आहे की नाही. मग ते कसे बोलेल, हळूहळू बोलेल काय. मग सासू म्हणते की बाई माझ्या आजपर्यंत कोणा अपमान नाही केला बा, वेळा पुढ्यात करून नाही बोललं नाही कधी. पण तू केव्हाही पाहतो उगाच करून धावता मग, जेव्हा पाहिलं हळू बोलत आहे ना माऊली. आता हे म्हणत साहेब हे हळू बोलायला प्रयत्न करते, पण आता सवय सवयीनं काय होते, थोडी प्रयत्न करते पण आवाज निघते मोठा. मग बंदर घ्यायच्या नळल्याला काहीतरी टाकून ठेवत त्या नळल्यात केले. अशी आपली गत असते. म्हणून बघा संस्कारांना आपण सगळेजण वेगवेगळे आहेत, आणि परिस्थितीमुळे हे संस्कार प्रत्येकाचे वेगवेगळे झालेले आहेत. आणि असे वेगवेगळे संस्काराचे आपण आहोत, हे जर आपण समजून घेतला, जर समजून घेतलं तर आपलं दुःख होईल का. मग आपण जे शांत स्वरूप आहोत, आनंद स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, हे तिथून आपण दूर जाऊ का आपल्या शांतीपासून. पण हे आपण हे आपण विसरलो होतो ना, म्हणून देवाला येऊन सांगायला की माझा मी विसरलो देवा तू ये बा. आणि हा असा अविद्येचा प्रवाह आहो की आपला मी कोण आहे हे आपण विसरलेलो आहे. म्हणून आपण निराकार परमात्मा आपल्याला आल्यानंतर त्याची आपल्याला कल्पना देत आहे, तुम्ही कोण आहे, आत्मा आहे. म्हणून आपण म्हणतो बापूजी म्हणे सुमती, बापूजी म्हणे सुमती, चला जाऊ माहेराला, चला जाऊ माहेराला.
हो जाऊ चला माहेरी कुणाला सुख झाले सासरे. हो जाऊ चला माहेरी कुणाला सुख झाले सासरे. बघा या सासर हे काय आहे, सर्वांचं सासर आहे आणि आपल्या सर्वांचं माहेर कोणतं आहे? ते निरालंब सृष्टी, ते परमात्माचं जे घर आहे ते म्हणजे आपलं घर. हा देह घेऊन आपण इथे आलेला आहे आणि आपण आनंद या ठिकाणी करून आलो. परंतु माझा मी कोण आहे? मुळात मी शांत स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, प्रेम स्वरूप. मी फक्त एक आत्मा आहे, जीव आहे आणि तो जोपर्यंत शरीरात आहे तोपर्यंत हे शरीर कार्य करू शकते. ते पावर निघून गेले हे शरीर काहीही कार्य करू शकत नाही. पण आपण आयुष्यभर कोणता टेपा केला तर शरीराचा. मी अमुक आहे, मी ढमुक आहे, मी हे आहो, मी ते आहो, हा मी याची सुनबाई आहो. अशा या खोट्या अहंकारामुळे आपण बघून राहिलो की हे आपण सद्गुरू नाही. म्हणून हे सत्याची जाणीव करून देण्यासाठी जेव्हा आपण होतो म्हणून त्याचा आपण दावा करून तेव्हा तू हे बा. मग तो आल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी सांगतो, कारण आपण या भवसागरामध्ये पडलेलो आहे. म्हणून वारंवार आपण या भवसागरातून पार करून जाण्यासाठी त्या दत्तप्रभूची आळवणी करत असतो. भागवताच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून हे जे सत्य आहे हे कशासाठी ठेवलेलं आहे, हे याची जाणीव जागृती करून देण्यासाठी. आपली आठवण कोण आहे त्याची आठवण करून देतात. ही आठवण घेतल्यानंतर आपण मग सावध होऊन जगलं पाहिजे. आपण तो जो अहंकार खोटा जो नाही आहे आपण त्याच्यात जगणार होतो, बरोबर, त्याच्यात न जगता आपण त्या आनंदामध्ये जगलो पाहिजे. पण आपण म्हणतो माया सोडतच नाही आपल्याला. भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीचे अन भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलटून पाडीते. भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओढते, भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलटून पाडीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलटून पाडीते. म्हणून ज्ञान घेतो आपण, ऐकतो, भागवतात ऐकतो, कथेत ऐकतो, कीर्तनात ऐकतो, पण भवनदीचे पाणी रे गड्या लई ओढते. बोला भवनदीचे पाणी रे गड्या ओढे ओढी ओढते ते ओढते असं. हा भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलटून पाडीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलटून पाडीते. मी कोण आहे हे विसरून जाते आणि जे नाही आहे त्यात जगते. जे नाही आपण मी सर्वात जास्त आयुष्यात शब्द कोणता वापरतो आपण? आयुष्यात सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द कोणता? मी. किती वेळा म्हणतो आपण मी? सकाळपासून संध्याकाळपासून चालू असते की मी हे केलं, मी ते केलं, मी अमुक करतो, मी ढमुक करतो, मी होतो म्हणून झालं, नाही का? मग दिवस दिसला कशावर? हा मी वापरतो आपणच. दुःखी कोण होत? हा मीच कारणीभूत आहे आपल्या दुःखाचं. आपल्याला शब्द मी भेटला कशासाठी होता? मी आत्मा, मी आत्मा, ती चैतन्य शक्ती तो आहे मी. पण आपण म्हणतो मी विजय, मी याचा पोरगा, याचा पोरगा. शिवाजी मायबाप कोण आहे? दत्तप्रभू आहे की नाही?
आपण कोणा म्हणतो मी दत्तगुरूला लेकरू आहे की बघा हो हे भुवनदीचे पाणी ते गड्या लई ओढते आणि भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलटून पाडते. म्हणजे आपण आत्मस्वरूपात राहू देत नाही, आपण पुन्हा त्या जीव म्हणजे शरीर समजतो स्वतःला. आणि म्हणून म्हटलेलं आहे उलट 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 माघाऱ्या गड्या फिरवते खाशी वरला मायचा लोढा बाहुल्या जाशी वरला मायचा लोढा बाहुल्या. उलट म्हणजे उलट. अरे आपण आत्मा आहे, इथे अंतर आहे स्वतःच्या अंतर. हो आत्मस्वरूप आत्मस्वरूप तुम जीव स्वरूप में बसियो रे माया में ना बसियो रे तुम जीव स्वरूप में बसियो रे माया में ना बसियो रे. त्या जीव स्वरूपात बसणं म्हणजे काय? त्या आनंद स्वरूपात, त्या प्रेम स्वरूपात, त्या आनंद स्वरूपातच राहणं कडे. पण आपल्याला सवय काय? आपण देह समजतो स्वतःला आणि हे सवय लागलेली आहे. एकमेकाला देह पाहतो, यांना असं केलं त्यानं तसं केलं, हा असं करत नाही तो करत. दुःख शेवटी आपल्यालाच होते, कष्ट शेवटी आपल्यालाच होते है ना. आणि असं हे माझा मी विसरलो म्हणून आपण स्वतःही आनंदात राहत नाही आणि आपण कोणाला आनंदात राहू देतो. हा आणि मग आपण देवाला म्हणतो देवा तू ये माझ्या दत्ता दूर कर माझी चिंता तुझ्या. पण जेव्हा दत्तात्रय महाराज येऊन सांगतात की तुम कौन, मैं कौन और मेरा कौन, तो मैं तो चैतन्य ज्योतिर्बिंदु आत्मा हूं और मेरा कौन, तो मेरा तो स्वयं दत्त प्रभू है. मग दत्त प्रभू म्हणतात तो दुसऱ्याला भीक करून मागतात. हा माझ्याशी प्रेमाने बोलला पाहिजे, त्यांना मला मान सन्मान द्यायलाच पाहिजे. रावण मागतं बाबा भीक, तुला काहीच गरज नाही कुणाला मागायची. तो राजाचा पोरगा आहे ना राजा. आपण त्या आनंद प्रभूचे लेकर आहोत. आता समजा एखादा श्रीमंत माणसाचा पोरगा आहे, तो जर म्हणत 5 रुपये चहा प्यायला द्या राजा, आपण त्या म्हणून सडकलं. मग आपण त्या दाता जो या सृष्टीचा सृजन करता आहे, तो या जगाचा निर्माता आहे, त्या राजाचे लेकर आपण राजकुमार आहोत की नाही आपण. त्याची जी प्रॉपर्टी आहे ती सगळी कोणाची आहे? मग शांतीचा सागर आहे की तो, प्रेमाचा सागर आहे की तो. मग शांतीचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे, सुखाचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे. आपण हे विसरलो होतो. माझा मी विसरलो देवा तू येईबा. आणि हे असं स्वतःच स्वरूप आपण विसरून जातो. आपण कोणाचे आहोत हे विसरून जातो, कोण आहोत हे विसरून जातो. आणि म्हणून म्हटलं उलट उलट मागाना गड्या फिर होते कासे. उलट फिर म्हणते तू त्या देहाकडे जाऊ नको, तुझी वारंवार देह बुद्धी करू नको. तू देह नाही आहेस, तू या देहाला चालवणारा राजा आहेस, तू तो आत्मा आहेस. तुला देह आहे का ना देहाचं नातं आहे ना खोट आहे. हे खोट आहे, खोटा हा अहंकार आहे. म्हणून या अहंकारानं माणसाला जीवाला दुःख होते. म्हणून म्हटलंय उलट उलट माघाऱ्या गड्या फिरवते खाशी. उलट उलट माघाऱ्या गड्या फिरवते खाशी. बल्लापुर मैचा लोटा बाहुल्या जाशी. बल्लापुर मैचा लोटा बाहुल्या जाशी. अविद्येचा पुरा गड्या वेगळोच रेला. कल्पना सुचरीची भीती सुटना सुटेला. जडवक्र संसार याचा भरवसा नाही. दुर्लभ नर तरुगे
दास गुरु शरण तुझा येथील तरुणा दास गुरु शरण तुझा येथील तरुणा उलट उलट मागाया गड्या पिया गोटे खाशी वरला पुर पायचा लोटा वाहुनिया म्हणून या मायारूपी भवसागरामध्ये आपण वाहून राहतो. त्या दुःखात त्या कष्टात आयुष्यभर जगत राहतो. आणि म्हणून दत्तप्रभू आपल्याला नेण्यासाठी येतात. म्हणून काय म्हणते मुक्ताबाई चांगदेवाला म्हणते है ना. चांगदेव ज्ञानी होते मुक्ताबाईपेक्षा वयानं. आणि त्यांना बोध केला मुक्ताई. काय म्हणता सद्गुरूला शरण जा म्हणाले. हो म्हणून त्यासाठी या मायेच्या भवसागरातून निघण्यासाठी जीवाला काय करायला लागते गुरु करायला. आणि गुरु केला आपण म्हणतो गुरु करा लोक नाही आम्हाला काय काम गुरु करायचं. शेती आहे घरी प्रॉपर्टी घरी आहे पोरगा आहे पोरगी आहे हा सगळं काही आपलं पद्धतशीर आहे काय आता याच्यासाठी गुरु आहे काय. आता गुरु केल्यानंतर तुम्हाला गुरुने प्रॉपर्टी दिली काय तुला बाबा 10 एकर शेती आहे तुझ्या नावानं गुरु काय करतात सगळं काही तुमच्याजवळ आहे. शेती आहे प्रॉपर्टी आहे घर आहे दार आहे बंगला आहे मुलगा आहे मुलगी आहे नवरा आहे बायको आहे सगळं आहे. घरात एसी आहे कूलर आहे मोठा टीव्ही आहे सोफा सेट आहे. पण तुमच्या डोक्यात विचार तुला काय करा कसं काय करा कसं करा हे कसं होईल ते कसं होईल. तुमचा मोबाईल तुमच्यावर टाइम नाही आहे काय तुमच्याकडे विचारच तेवढे पडेल आहे कसं होईल काय होईल कसं होईल काय होईल आता सांगा सगळं काही आहे की सगळं काही असं नाही कोण म्हणतात काय होईल कसं होईल आहे ना कुठ्या सगळं पैशात सगळं होते काय. म्हणून गुरु करायला लागते की गुरु केला म्हणजे आपल्या जीवनातला मार्ग कळते आपल्याला. जीवनामध्ये गुरु पासून प्राप्ती काय आहे. तुमच्या जीवनामध्ये सुख आल्याशिवाय राहत नाही. पैसा योग्य नाही पैसा योग्य नाही आम्ही तर म्हणतो येतेच पैसा बी येते पैसाही कुठे जात नाही. म्हणून पहिल्याच गोष्ट म्हटलं आपण काय म्हटलं मग काय होणे सुखाचा संसार मुक्ती मुक्ती द्वारा सगळ्यात पहिली मग काय होणे सुखाचा संसार मुक्ती मुक्ती द्वार ओळखती मुक्ती मुक्ती द्वार ओळखती दयाच शांती वती हे प्राप्ती होते. गुरु केल्यानं काय होते दया क्षमा शांती वरती निरंतर जाती विकार चढली जाती विकार चढली अनंत देवदत्त स्मरासदुनी आनंद देवदत्त स्मरा सदोदित त्यांच्या जवळी भगवंत उभासेगा. साक्षात भगवंत तुमच्या समोर साक्षात तुमच्या सोबत राहते नामस्मरणाच्या रूपानं तुमच्या सोबत राहते नेहमी. आणि त्याच्याजवळ हे नाम आहे गुरुन दिलेलं नाम आहे त्याला कशाचीच कमी होत नाही. तुमचे काम कोणते जळत नाही. पैसा नसेल तुमच्यावर तुमचं काम वाढणार नाही. कोणी येईल भाऊ दादा तुमचं काम होत नाही. तुम्हाला कुठल्याच प्रकारची चिंता करायची गरज नाही. आता इथे मी सांगतो यानं गुरु करायला ते जर चिंता करत तुमचं हे झालं दुर्भाग्यशाली कोण नाही. तुमची गॅरंटी घेतलेली आहे दत्त महाराज ना. तुम्ही नाम घेतलं ना
समर्थाची करावी चांगली, कोण कोण सागराचे ढिगे समर्थ करे. काऊन करता तुम्ही टेन्शन? नाही आता येतात ना गाडी तुम्ही आली ते टेन्शनची टोपी डोक्यावर काऊन फिरवताय? ती उभी सुरू केलं राहिली ना? गाडी तरी आली चलो पाहिजे ना मग. तुम्ही काय करा, समर्थाची करावी चांगली, जगाचा ढिगे आली की वर समर्थ आणि आणि करी. नाही रंगाती तुळा. काहीतरी 5 दादा म्यूट मिनिटात करा. मग बघा, गुरु केल्यानंतर आपण गुरु केल्यानंतर आपली काळजी बरोबर नाही. पण केव्हा जर आपण त्याचं नाम घेत राहू आणि तो म्हणे त्या मार्गावर जर आपण चालत राहू, दोन्ही करायला गेली नाही. दोन्ही करायला गेली नाही. तो सांगेन त्या मार्गावर जाणार आणि त्याचं नाम घेणार, बरोबर. त्याचं नाम घेऊन आलं पण तो म्हणते इकडे जाय. आता समजा आम्ही आलो की नाही, आम्ही विचारलं म्हणजे देव तो प्रभू जे आपल्याला सांगतात की तू आत्मा आहेस, तू आत्मा समजून राहा. काय? तो जो दिशा देते आपल्याला, त्या दिशेने आपल्याला जावं लागेल आणि सोबत त्याचं नामस्मरण करावं लागेल. मग आपण दुःखी होऊ काय? मग आपल्याला टेन्शन घ्यायचं काम आहे काय? नाही. म्हणून आपल्याला सद्गुरूची साथ पाहिजे. म्हणजे सद्गुरू शरण जा, सद्गुरूला शरण तुझं नेतील तरुण. अशा रीतीने सद्गुरू आपल्याला तरुण येऊ शकतात. म्हणून आपण ह्या गुरु केले पाहिजे आणि गुरु केल्यानंतर गुरुनं सांगितलेल्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. पण वारंवार आपण जे या मायाच्या भ्रमामध्ये बसतो, मग तो मायेचा भ्रम काढून टाकण्यासाठी निराकार परमात्मा दत्तप्रभू ज्योतिर्बिंदू आपल्या समोर अनुसय मातेच्या तरी आले आणि त्यांनी आपल्या जीवाला बोध केलेला आहे. त्या मायेचा भ्रम काढून टाक म्हणाले. पण हे जे आपलं मन आहे, या मनाला आपण थोडस वळण लावलं पाहिजे आणि वळण लावण्यासाठी हे सत्य आहे. वाटते आपल्याला किंवा सकाळी नामस्मरण, दुपारी परत म्हणजे नंतर सोळस पूजा झाली लगे माझं ठेवलं आहे निवड होते कसं. पण हे आपल्या या इंद्रियाने वळण लावायसाठीच आहे. नाही तर हे कसं रिकाम पण आहे का? सत्ता होईपर्यंत आपण काही करतो का? एवढं करू शकता सांगा तुम्ही घरी आपल्या होते काय? आणि या 8 दिवसाचा अनुभव घेऊन पहा. तुमच्या संसाराचं काम कोणतं ओळख नाही, होत राहतात काम. तुमचं नामचिंतनही होत राहते आणि कामही होत राहतात. म्हणून ह्या आपल्या मनाला आपण वळण लावलं पाहिजे. हे मन आपल्याला वारंवार तिकडे मायेकडे ओढत असते आणि म्हणून म्हटलेलं आहे, बैलाला वळी लाव, माझ्या बैलाला वळी लाव, बैलाला वळी लाव, माझ्या बैलाला वळी लाव. अशा समजून झाली का बाई? काय वळी लाव, वळी लाव, वळण लाव. त्या मनाला ते बैल घेऊन जाते का तुम्ही? मग पुढे कुकडे इकडे चालतात काय? त्याला असं रोखता गेल तुम्ही? चाबूक कोणा याद आहे? दोन काय पुरामध्ये दोन बैलाचे आहे की नाही, ते आपल्या आधी सोडून देते आहे की नाही. मग असं या मनाचे दोन मी आधी ठेवतात काय? मनाचे दोन ते बी आधी ठेवायला म्हणून बैलाला वळी लाव, माझ्या बैलाला वळी लाव,
बैलाला वडी लाव, वळण लाव माझ्या इंद्रियाला. माझ्या बैलाला वडी लाव. काम क्रोध बैल झुंपुने, काम क्रोध दोन्ही बैला झुंपुनी, विषयाचे शिवळ खांद्यावर देऊनी. विषयाचे शिवळ खांद्यावर तुमच्या मनातल्या मनात तुम्ही विचार करा, काम क्रोध हे दोन बैल आहेत, त्याने कामाला लावायला पाहिजे की तसं खाऊ घालायला पाहिजे. हा कशा वेळा म्हणा कशा काम करायला हा कामाला लावलं पाहिजे, म्हणजे आपल्या नियंत्रणात यायला ठेवलं पाहिजे. काम क्रोध दोन्ही बैल झुंपुनी, काम क्रोध दोन्ही बैला झुंपुनी, विषयाचे शिवळ खांद्यावर देऊनी, देह क्षेत्र नांगराव माझ्या बैलाला वडी लाव. बैलाला वडी लाव, माझ्या बैलाला वडी लाव. दत्त नामाचे बीज पेरुनी, दत्तनामाचे बीज पेरुनी, प्रेम भावाचे पाणी पाजुनी. प्रेम भावाचे पाणी पाजुनी, संसार शीत वाढवाव माझ्या बैलाला वडी लाव. बैलाला वडी लाव, माझ्या बैलाला वडी लाव. दत्तनामाचं बीज पेरलं पाहिजे. दत्तनामाचं बीज पेरल्यानं प्रेम भावाचे पाणी पाजली. त्या दत्तनामाचं बीज आपल्या हृदयामध्ये पेरलं पाहिजे. प्रेम भाव आपल्या मनामध्ये जागृत झाला पाहिजे. आणि अशा रीतीनं हा संसाराचं शेत आपलं वाढवलं पाहिजे. पीक काढावं फळ सोडावं, पीक काढावं फळ सोडावं, ज्ञान विड्याने त्याला फोडावं, ज्ञानविराने त्याला फोडावं, वैराग्याचं पोट भरावं माझ्या बैलाला वडी लाव. बैलाला वडी लाव, माझ्या बैलाला वडी लाव. बैलाला वडी लाव, माझ्या बैलाला वडी लाव. जर आपण आयुष्यभर हे दत्तनाम चिंतन केलं, आपलं जर आयुष्य आपण प्रेममय बनवलं, आपलं आयुष्य जर आपण शांततेने जगलो, लोकांना आनंद वाटला, आनंद लुटला, सर्वांना आनंद दिला, तर मग फळं कुठे लागतील हो याले? नंतर फळं कुठे लागतील? आनंदाचीच फळं लागतील ना. जे पेराल तेच उपयोगाला राहिजे. हा कारल्याच्या बिया पेरल्यानं आंबे लागणार आहेत त्या. मग पेरायला लागेल ना, कारले पेरतात की आंबा पेरतात? हा गोड बोलायला पैसे लागतात का? गोड बोलायला टॅक्स लागते का? नाही. बोलायला गोड आहे की नाही? आणि जे विशेष म्हणजे जे पेराल ते फळं आपल्याला मिळतील. म्हणून आज जे फळं मिळून राहिलेले आहेत ते कदाचित मी पहिले पेरलेले आहेत. दत्त प्रभू दत्त प्रभू दत्त प्रभू दत्त प्रभू दत्त प्रभू दत्त. आपण पेरलेले फळ आपल्या समोर आले आणि आपण काय म्हणतो? बाबा देवा, हा असं कसं केलं रे? माझ्या समोर असं कसं काय आलं? आहे की नाही? बघा. आणि म्हणून आपल्याला सत्य बोध करण्यासाठी दत्तात्रय प्रभू होतात आणि ते सांगतात, दये क्षमेचे खळे बनवणे, दया क्षमेचे खळे बनवणे, दृढ भक्तीचा खांब ठेवणे, दृढ भक्तीचा खांब ठेवणे, माया पीक तुडवाव माझ्या बैलाला वडी लाव. बैलाला वडी लाव, माझ्या बैलाला वडी लाव. ते माया पीक करून टाकायला पाहिजे. त्या मायाच्या नादीने लागायला पाहिजे आपण.
मायेच्या म्हटल्यानं नाही ऐकायला पाहिजे, दत्तप्रभूच्या म्हटल्यानं ऐकायला पाहिजे. म्हणून जर दत्तप्रभूच्या म्हटल्यानं ऐकलं तर दत्तप्रभू आपल्या म्हटल्यानं ऐकतील. दत्तप्रभू वाटते आपण सुखीत झालं पाहिजे, म्हणून ते सांगतात की गड्या इकडून जाऊच नका तू. पण आपल्याला इकडून गुलाबाची फुलं दिसतात, आपल्या डोळ्याला एवढं मोठं गुलाबाचे फुलं आहेत, सगळं काही पद्धतशीर आहे. महाराज म्हणतात नाही हे नाही, काय तुम्ही संसार करतात थोडंसं या इकडे नाम आपला काही सुटत नाही आहे की नाही. त्याला माहित आहे की इकडे आता जरी फुलं दिसत असल्याकडे आपण पुढे काटे आहेत ना राजा, कसकन 2 पैशाचा खड्ड्यात लय मोठा खड्डा आहे बा, लय मोठा खड्डा आहे. कमळ दुखते तिकडे, कमळ मुळून जाते आहे की नाही. लय दिवस झाले दुरुस्त व्हायला मग म्हणतात ऐका जाऊन तिकडून, पण आपल्या मध्ये इकडून काय रस्ता फुकट फुकट दिसते कसा तरी, म्हणून आपलं मन इकडे ओळख नाही. म्हणून म्हणतात दास जनार्दन क्षेत्र फिरिले, सद्गुरु वचनाचे कुंभन लाविले, कुळी बीज पेराव, कुळी बीज पेराव, माझ्या बैलाला बळी लाव, बैलाला बळी लाव, माझ्या बैलाला बळी लाव, बैलाला बळी लाव, माझ्या बैलाला बळी लाव. तर अशा रीतीनं दत्तात्रय प्रभू आपल्याला ते बीज पेरण्यासाठी सांगतात, दत्तप्रभूचं नाम चिंतन पेरण्यासाठी सांगतात. आणि ते नाम चिंतन जर आपण केलं तर बाकी मात्र आपल्याला हा भवसागर वाटणार, हा सुखाचा सागर वाटेल. मग काय उणे सुखाचा संसार, भुक्ती मुक्ती बाळगणे. म्हणजे मागचे जे भोग आहे, भुक्ती भुक्ती जे काही मागचे आपले जे काही कर्म हो केलेले आहे आपण, काही हरकत नाही. परंतु आता ते दत्त नामाच्या नामानं, दत्त नामाच्या चिंतनानं ते पण जाळून टाकू. जडतील पापे जन्मांतरीची, कशानं? दत्त नामानं. ते जे काही आपल्याकडे वाईट असते ते सुद्धा आपल्याला दुरुस्त करतात, ज्ञान बोध करतात. आणि आता जर आपण त्या ज्ञान बोधानं जगतो, तसे जर आपण कर्म बदलले तर आपण हे पहिले जे कर्म आहे ते सुद्धा आपण नामचिंतनानं, त्या ज्ञानानं आता आपण पुन्हा कसे करतो आणि पुन्हा आपला सुखाचा संसार आपल्याला हा करायचा आहे. म्हणून हा भवसागर पारण करून जाण्यासाठी आपण त्या दत्तप्रभूला शरण गेलो पाहिजे. आणि त्या दत्तप्रभूला जर शरण गेलो, त्या दत्तप्रभूला जे दिसली दृष्टी आहे, हा ती दृष्टी जर आपण घेतली तर आपलं जीवन सोपं झाल्याशिवाय राहणार. आणि म्हणून म्हटलेलं आहे सद्गुरु देखिले जग जीवन, जीवाचे जन्मस्थान त्यांचे लागले, मज ध्यान कैसे तुझे पण सद्गुरु देखिले. जगजीवन जीवाचे जन्मस्थान त्यांचे लागले, मज ध्यान कैसे तुझे पण सद्गुरु देखिले. जगजीवन जीवाचे जन्मस्थान त्यांचे लागले, मज ध्यान कैसे तुझे पण सद्गुरु देखिले. सर्व सुखाचा सुखानंद परात्पर निज बोध त्यांचे निज नाम, आल्हाद आत्मा राम छंद सद्गुरु देखिले. सद्गुरु काय करतात, जेव्हा गुरु आपल्या जीवनामध्ये करतो आपण, तर गुरु हा कशासाठी केला पाहिजे की जीवनामध्ये सुख राहते, शांती राहते, आनंद राहते, प्रेम राहते, कुठल्याच प्रकारची आपल्याला कमी राहत नाही. अशा प्रकारे जीवनात नेहमी आपलं जीवन हे आनंदाचं जीवन बनते, आनंदाची सृष्टी या ठिकाणी निर्माण होते. आनंदाची सृष्टी कुठल्याही प्रकारची आपल्याला कमी राहत नाही. म्हणून अशा जे मायेच्या भवसागरामध्ये जे आपण फसून जातो, यातून काढण्यासाठी सद्गुरू आपल्याला
जागा करतात या भवसागरातून, या स्वप्नातून, त्या स्वप्नामध्ये आपण जगत असतो आणि त्या मायेत बसलो असतो. यातून जागा करण्यासाठी दत्तात्रय प्रभू येतात. स्वप्नाची सुखा दुःखदास ते काय जागृतीची पाहिजे पाहिजे. म्हणजे वारंवार आपण ते संसारामध्ये जे आपण मन हे या ठिकाणी भटकत असते. पहिल्यांदा तर मन आपलं राहते शरीरामध्ये. वारंवार शरीर आहे आपण समजतो, समोरच्याने शरीर समजतो आणि म्हणून जे नाना तऱ्हेचं आपण म्हणजे आपले मूळ स्वरूप जे आहे, मूळ स्वरूप आपण विसरून जातो. जे आपलं मूळ स्वरूप नाही आहे, जे आपलं परमात्माचं स्वरूप आहे, जे आपलं आनंद प्रभूंनी सांगितलेलं आहे, जे आपण त्या आनंदाचे लेकरं आहोत, त्या आनंदाचे लेकरं म्हणून आपण राहत नाही. आपण मायेचं लेकरं बनतो आणि म्हणून आपण दुःखी कष्ट होतो. म्हणून म्हटलेलं आहे, काया नाही माया रूप नाही रेखा. काया नाही माया रूप नाही रेखा. अच्युत आनंद देता कामदाना. काया नाही माया रूप नाही रेखा. अच्युत आनंद देता कामदाना. स्वप्नाची तुका लुगलाची काय. स्वप्नाची तुका लुगलाची काय. जागृतीची पाहे काही नाही. जागृतीची पाहे काही नाही. आला ते कोणी पुढे कुठे जाती. आला ते कोणी पुढे कुठे जाती. विचार मनाची कानाकडे. विचार मनाची कानाकडे. बाळगी रूपा बापुजी धारी. पृथ्वी रवी आनंद नावी. पृथ्वी रवी आनंद नावी. काया नाही माया रूप नाही रेखा. काया नाही माया रूप नाही रेखा. अच्युत आनंद देगा कामदाना. अच्युत आनंद देगा कामदाना. स्वप्नाची सुखा लुगलाची काय. म्हणून त्या परमात्माजवळ पाहिलं, परमात्माला काया आहे का? परमात्माला माया आहे का? काया म्हणजे आपल्यासाठी शरीर आहे परमात्माला. असं तो परमात्मा ज्योती निराकार ज्योती स्वरूप माणसाच्या पर्याय आहे. आणि त्यातून आपल्याला ज्ञान बोध करण्यासाठी काळ होतो आणि त्यातून आपल्याला समजण्यासाठी रूप घेतलं. म्हणजे आपल्याला समजण्यासाठी भाषा ते निर्गुण निराकार आहे आणि आपणही ते निर्गुण निराकारच त्या तत्वाला तिथे त्या तत्वजवळ आनंद प्रभूजवळ शांत अवस्थेमध्ये आनंद अवस्थेत अवस्थेमध्ये होतो. परंतु या जगाला आपलं समजण्यामुळे आपण ती शांती, तो आनंद अनुभवू शकत नाही. म्हणून दत्तात्रय आपल्याला सद्गुरूची ओळख करून देण्यासाठी येतात. सद्गुरू भेटतात आणि आपलं जीवन सुखमय शांतमय बनवून जातं. आणि म्हणून थोडा वेळ आपण त्या नामचिंतनामध्ये दिला पाहिजे. संसाराचा थोडा वेळ. कारण बघा, हा संसार काय आपल्याला नेहमीसाठी सोबत जाणार नाही. त्याच्यासाठी आपण 24 तास नुसतं संसार 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 करत राहतो.
तो भवसागर बनून जातो. तो भवसागर बनून जातो. आणि मग किती केलं तुम्ही परसंसारात, किती हरवली माया बांधल्या, सोबत जातात काय, सोबत जातात काय? किंवा तुमच्या जीवनामध्ये ते सुख आनंद देऊ शकतात काय? सुख काही तुला भेटते, शांती कुठे भेटते काय विकत? मग तो पैसा प्रॉपर्टीच्या मागे जे आपण लागून राहिलो तर फायदा काय? रात्रंदिवस आपण हे झालं ते झालं ते जीवाला बेजारी चालली. इथे काही काम आहे का आपल्याला? इथे इथे काय म्हणतात महाराज, उघड्या बसा म्हणतात की नाही? म्हणून मने तुकड्या घोडे हत्ती याचे क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती. ऐक मानवा भाई तुझ्याच नाव घेई. हो, ऐक मानवा भाई तुझ्याच नाव घेई. नरसारखा नरजन्माला, नरसारखा नरजन्माला, आल्या संसारा, आल्या संसारा, आल्या संसारा, आल्या संसारा. घे 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 रत्नम घे, माया सारी सोडून दे. घे 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 रत्नम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला कारण काही ठाई. या संसारापायी, या संसारापायी, या संसारापायी, या संसारापायी. तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार. तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार. मेल्यावरती आपलं घर पुढे गावाच्या बाहेर, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. घे 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 रत्नम घे, माया सारी सोडून दे. घे 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 रत्नम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला कारण काही ठाई. या संसारापायी, या संसारापायी, या संसारापायी, या संसारापायी. तू म्हणशील बायका कोण हे तुझ्या मागचे कोण? तू म्हणशील बायका कोण हे तुझ्या मागचे कोण. मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. इतकं आयुष्यभर त्याच्यासाठी आपण कोणताही वेळ अध्यात्मात देऊ शकत नाही. जेव्हा पोरासाठी हे करावं लागते, याच्यासाठी ते करावं लागते, बायकोसाठी घंटात करावं लागते, अमुक करावं लागते, ढमुक करावं लागते, काय टाईमच नाही ना भाऊ. हे करू दे, ते करू दे. हा, आणि मग तरी तू काय म्हणते, काय केलं आमच्यासाठी? राहिली आता नाही म्हणून गेल्यावरती खापर फोडत तुझ्याच माथ्यावर. तू म्हणशील पैसा हडका हा इथेच राहील सडका. तू म्हणशील पैसा हडका, हा इथेच राहील सडका. मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. घे 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 रत्नम घे, माया सारी सोडून दे. घे घे सारी सोडून दे. घे 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 रत्नम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला कारण कसं काही ठाई. या संसारापायी, या संसारापायी, या संसारापायी,
या संसारापायी. हो तर बघा अशा रीतीनं ह्या भवसागरामध्ये आपण फसत जातो आणि म्हणून या भवसागरातून जर तरुण जायचं असेल तर थोडा वेळ याच्यातून या भवसागरातून बाहेर निघावं लागेल है ना. आपण म्हटलं होतं डास तयार होतात पाण्यात साठवून राहिलं की मग ते पाणी कोरडं करावं लागते त्याशिवाय त्यातले लार्वा जात नाहीत आहे की नाही. तसं या मनाला कोरडं करायसाठी दत्ताचं नामस्मरण करावं लागते काही दिवस यायला लागते सप्ताहात भाग घ्यायला लागते नामचिंतन करावं लागते तेव्हा पुढे आपण संसाराच्या भवसागरातून बाहेर येतो आहे ना. तुम्ही गेले नदीत उभे राहिले आपले गुरु महाराज सांगत असतात नदीत उभे राहिले पाय ओले झाले हा आणि तुम्ही म्हटले की आमचे पाय कोरडे व्हायला पाहिजेत. पाय कोरडे होतील कसे सांगा ना. नदीतून बाहेर यायला लागेल ना. असं या संसाराच्या भवसागरातून बाहेर यायला लागेल ना आपल्याला. त्यासाठी हे दत्तनाम चिंतन आहे त्यासाठी हे दत्तनामाचं गायन आहे आणि इथे आपल्याला यावं लागेल. आणि म्हणून दत्तात्रय प्रभूजी आपल्याला बोध करतात. आता आपल्याला हा बोध हा आपल्याला ऐकून घ्यायचा आहे नित्य निरंतर त्या बोधाच्या हिशोबाने आपल्याला चालायचं आहे. परंतु मधात जी माया उकळी खाते कशी येते माया कोणी रूपाने येते आहे की नाही. माया काही कमी नाही पण मायापेक्षा सर्वश्रेष्ठ आपला बाप आहे. हा मायापेक्षा सर्वश्रेष्ठ आपला बाप आहे. म्हणून जर का आपण दत्त प्रभूचे आपलं जर मन लावलं तर मग माया काही करू शकते नाही. माया ते येते माया गतकाळी ग गतकाळी माया गतकाळी ग गतकाळी माया गतकाळी ग गतकाळी हो गतकाळी ग गतकाळी माया गतकाळी ग गतकाळी. गतकाळी आली आमच्या घरा तिने मांडिला हा पसारा भुलविले ब्रह्मादी हरिहरा या माया गतकाळीने. आता हे माया गतकाळी येते कशी. जो आता आपण पाहिलं की आपण एक चैतन्य आत्मा आहे या आत्मतत्वामध्ये आपण राहत नाही. हे शरीर आहे ना हे मायेचं शरीर आहे आणि या मायेच्या शरीर आपलं आपण नाहीये ते पण आपण शरीरासोबत राहिलो असं समजून घेत नाही. शरीर म्हणजे मी हे नाव म्हणजे मी हे पद म्हणजे मी इथे कोणाची सुनबाई नाही मी कोणाचा सासू नाही मी कोणाचा भाऊ नाही मी कोणाचा ननद नाही कोणाचा धीरज नाही कोणाचा जेठा नाही. काय ते तुम्ही डोक्यात सगळं खोबरं घालून बसता की माई हे काही माई ते यांना समजलं त्यांचं समजलं हा समजते तो समजते. अरे बाबा तो कोणीच नाही रे. अरे शेजारी बाजारात कोणा काही म्हटलं समजा आपल्याला समजा खांबाच्या माणसाने आपल्या शिवाय दिला काय घेतलं नाही आपल्याला आईला काही घेतलं त्याचा काही मनावर घेतलं आपण आपल्या घरात म्हटलं आपल्या जवळच्या माणसाने म्हटलं तर अटी लागते ना. अटी लागते नेहमी अटी लागते ऑपरेशन मनात करायला लागते त्याचं करायला लागते. मग आपण पण मनाला लावून घेताय हे दत्तात्रय प्रभू सांगतात की स्वतःला तुम्ही शरीर काय समजता तुम्ही नातं काय समजता सर्व ते आनंदाचे लेकर आहे. मग तो दत्तप्रभू जाणे आणि त्याचं कर्म जाणे दत्तप्रभू जाणे त्याचं कर्म जाणे अशा रीतीला बघा त्या देह भानामध्ये आपण नेहमी येतो अशी ती माया गतकाळी म्हटलेलं आहे. माया गतकाळी ग गतकाळी माया गतकाळी ग गतकाळी माया गतकाळी ग गतकाळी. आधी नव्हते बरे आली घरी येऊन मालकीन झाली. आधी नव्हती बरे आली घरी येऊन मालकीन झाली.
सारी या माया गताळी तिने शुद्ध फुले विटाळली या माया गताळी आधी नव्हते बळे आले म्हणजे आधी नव्हतं काही बघा आधी आपण आत्मतत्वानं त्या परमात्माजवळ होतो नंतर शरीर भेटलं आणि इथून गडबड झाली मग आणि शरीर भेटलं तर भेटलं आनंदानं राव की नाही शरीरात घुसून विसर राहायला लागते आत्मसुंदरी जगू शकतो की नाही आपण हा म्हणून म्हटलेलं आहे आधी आधी नव्हती बळे आली घरी येऊन मालकीण झाली तिने शुद्ध फुले विटाळली या माया गंगाळली हो आम्ही आधीचे ना मधीचे आम्ही आधीचे ना मधीचे आम्ही देवाजीच्या जवळचे आम्ही देवाच्या जवळचे जेव्हा नव्हते पवन पाणी तेव्हा होतो निरंजनी जेव्हा नव्हते पवन पाणी तेव्हा होतो निरंजनी असं त्या निरंजनी त्या प्रभूजवळ आपण होतो आपलं शरीर नव्हतं ना काही नव्हतं काही मस्त त्या आपण त्या माहितीवर पैसे होतो काय लोक गडबड अरे बाबा दत्तप्रभूमध्ये काही हरकत नाही तू माझा अनुभव घेण्यासाठी आलेला आहे कारण शरीरात तू नाम चिंतन करशील आणि माझा अनुभव घेशील म्हणून माझं तुला शरीर भेटलं आपल्याला हे त्या दत्तप्रभूचं नाम चिंतन करण्यासाठी शरीर भेटलं हा मनुष्य नरदेह त्यातल्या तो भेटला त्या नामचिंतनामध्ये त्या आनंदामध्ये राहण्यासाठी भेटलेला आहे परंतु मंडळी आपण हे सगळं ज्ञान विसरलेलं आहे म्हणून आपण इथे जे करतो ते खरं हे म्हणजे आपण परमनंट समजून करतो की जे आपलं परमनंट नाही एक दिवस सोडायचं आहे म्हणून काकाजी माहिती असेल पहिले राजेश खन्नाचं एक गाणं आहे आठवले बाद महिने मुसाफिर हूँ यारो मुसाफिर हूँ यारो न घर है ना ठिकाना मुझे चलते जाना है बस चलते जाना मुसाफिर अब मुसाफिर आहे ह्या घरी काही दिवस सुट्टी आहे काही दिवस आहे कधी झाला की सांगता येते भाड्याचं घर कधी बोलावायला नाही सांगता येते जेवढ्या दिवसासाठी आहे कधी बोलावायला सांगता येत नाही पण तेवढे दिवस आपण कसं राहायला पाहिजे प्रेमानं राहायला पाहिजे आनंदानं राहायला पाहिजे आहे की नाही म्हणून दत्तात्रय प्रभू आपल्याला सत्य बोध या ठिकाणी करतात तुम्ही एक चैतन्य आत्मा आहे आत्मतत्वात त्याला आनंदाचे लेकर आहे आनंदासारखे राहा आणि म्हणून आपल्या मनात जे काही दुष्ट वासना येतात कल्पना येतात त्याला भीक टाकू नका त्याला तुम्ही शक्ती देऊ नका आत्माचे पावर तुम्ही तिकडे लावू नका ते इग्नोर करा इग्नोर नको नको मना दुष्ट ही वासना तेने गुरु राणा अंतरासी नको नको मना दृष्ट ही वासना नको नको मना दृष्ट ही वासना तेने गुरु राणा अंतरासी तेने गुरु राणा अंतरासी सर्वाभूती एक आत्मा विराजला सर्वाभूती एक आत्मा विराजिला मुळीचा द्वैताला ठाव नाही मुळीचा द्वैताला ठाव नाही आपण दुसऱ्यात दुसरे आपणात कसे दुसरे असतात आपण दुसऱ्या कसे आहे कशा माणूस सांगा सर्व ठाई एक आत्मा विराजला हा काय म्हटलंय सर्व भूती एक आत्मा विराजला मायात जो आत्मा आहे तसाच तुमच्यात आहे
तसंच तुमच्यात आहे. म्हणजे सगळे आत्मे आपण सारखे आहोत. आत्म्याचा मूळ स्वभाव हा शांत स्वरूप आहे, म्हणून शांती कोणाला पाहिजेत नाही सांगा. प्रेम कोणाला पाहिजेत नाही सांगा. म्हणून शांती सगळ्याला पाहिजे, आनंद सगळ्याला पाहिजे, प्रेम सगळ्याला पाहिजे. कारण आपण सगळेजण एकच आत्मा आहोत. म्हणून सगळ्याला सारखंच पाहिजे. म्हणून सर्वात मोठी एक आत्मा विराजला, मुळीच द्वैताला ठाव नाही. पण द्वैत आलं कुठून? फक्त त्या आत्म्याला या शरीराचा आधार घेतल्याशिवाय काही करता येत नाही, म्हणून शरीर आहे. आणि शरीराच्या माध्यमातून तो व्यक्त झाला. व्यक्त झाला शरीराच्या माध्यमातून. शरीराने त्याला झाकून टाकलं. पुरं भुललो ना आपण. शरीरच प्रेमावेगळं आहे आपल्या सगळीकडे. भुगायची आपण दुसऱ्यात, दुसरे आपणात. आपण दुसऱ्यात, दुसरे आपणात. कोणाचे अनहित चिंतू नको. दुसऱ्यात तो आपण जावं, त्याचं अनेक चिन्ह म्हणजे गुणाचं अनेक झालं. त्याचं होईल की नाही होईल सगळं इथे आपण अनेक चिंतल्याबरोबर झालं. गुणाचं अनेक आपलं आपलं अनेक झालं आहे की नाही. आणि म्हणून बाळगीर स्वामी म्हणे बापूजी, कारण बाहेर सर्व मिळतं आत्मरूप. सगळीकडे आपण सर्वांना समान मानलं पाहिजे, आत्मा मानलं पाहिजे. बाळगीर स्वामी म्हणे बापूजींचा वचीत, पाहे सर्वागता आत्मरूप. पाहे सर्वागता आत्मरूप. नको नको मना दृष्टी वाट. हे दुष्ट वासना म्हणजे हे जी आपली इच्छा असते की असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, हे परमात्मा म्हणतात सोडून द्या. त्या दुष्ट वासनेच्या नादी लागू नका. स्वतःला देव समजण्याला सुद्धा आत्मा आहे तुम्ही. म्हणून दया क्षमा शांती वस्ती निरंतर जाती षडविकार षडगुरु अंतरी बाहेरी आनंद व्यापिता. बाळगीर बापूजीला सांगत अशा रीतीनं जर आपण प्रत्येकाला आत्मा समजलं तर आपल्या मनामध्ये दया राहील. दुसऱ्याला माफ करता येईल आपल्याला. दुसऱ्याला चुका होतात की नाही, आपल्या हातून चुका होत नाहीत काय, होतात की नाही. असं पण आहे का किंवा आमच्या जण कधीच चूक नाही झाली आहे कोणी असं. पण तसं समोरच्या चूक होती की नाही, मागून चूक हरकाने गेली काय, चुकून झाला म्हणतो ना आपण. त्याचा विचार चुकून झाला असेल की नाही, मग आपण डोक्यात असं काऊन केलं. हे जे डोक्यात घेऊन बसतो ना, सोडून द्या ना. हमने जिंदगी को इस तरह से आसान कर लिया. हमने जिंदगी को इस तरह से आसान कर लिया, किसी से मांगे माफी और किसी को माफ कर दिया. अरे जीवन आहे थोडंसं काय डोक्यात घेऊन बसायचं, आता नुसतं आनंदात राहायचं. आणि म्हणून म्हटलं आहे, आनंद देवदत्त स्मरा सदोदित त्यांचे भगवंत जवळ उभा. मग काय होणे सुखाचा संसार भक्ती मुक्तीद्वारा उदाहरणार्थ अशा रीतीनं त्या आनंदाच्या स्मरणामध्ये आपण राहू शकतो. त्या आनंदाच्या चिंतनामध्ये आपण राहू शकतो. आपलं पूर्ण आनंदित जीवन जगू शकतो. आणि अशा रीतीनं जर तुम्ही नामचिंतन केलं, अशा रीतीनं तुम्ही आत्मसंतोष जगले, तर मग पहा तुमचं कसं. आणि इथून आता आजपासून एक गोष्ट भूलकार पाहिजे नाही. दुसरं टेन्शन घ्यायचं काम नाही. एकच आठवण ठेवा, तुम्ही कोण आहे, कोणाच आहे, बस. मग काही घेतलं नाही. जगाचे व्यवहार बंद पडणार आहेत काय, असं म्हटलं जगाचे व्यवहार बंद पडतील काय, नाही. जगाचे व्यवहार सुरू राहतील, पण मी राहील माझ्या आनंदात. आणि मी जर आनंदात राहील तर माझं घरी कसं राहील, आनंदात राहील. माझा परिवार आनंदात राहील, माझं गाव आनंदात राहील, माझं राज्य आनंदात राहील, माझा देश आनंदात राहील. आनंद सुखी निर्माण झाली की नाही झाली. आनंद माझा विहो आनंदाचा. आनंद माझा विहो आनंदाचा.
शेवटी भाग असं होते, आनंदाच्या भक्तीत मन माझा रंगलं, आनंदाच्या भक्तीत मन माझा आता रंगलं. आपण आत्मा बनवतो. 2 मिनिटाचा कार्यक्रम राहिला फक्त, किती 2 मिनिटाचा. आणि आता फक्त जे ऐकलं हे जर तुम्हाला श्रद्धाने लावायचं असेल तर 2 मिनिटं आत्मा बनवून ऐका कार्यक्रम. बनलो आपण आत्मा काही वेळासाठी आणि बस तो आनंद प्रभू आहे आणि मी आहे. कोण आहे? आनंद प्रभू आणि मी म्हणजे कोण? मी म्हणजे तो जीव, मी तो शुद्ध जीव, मी आत्मा आहे ना. म्हणा, आनंदाच्या भक्तीत मन माझा रंगलं. हो, आनंदाच्या भक्तीत मन माझा रंगलं. सोहम स्वरूपात जाऊन रंगलं. सोहम स्वरूपात जाऊन रंगलं. सोहम स्वरूपात जाऊन रंगलं. भक्तीत मन माझा रंगलं. आनंदाच्या भक्तीत मन माझा रंगलं. सोहम स्वरूपात जाऊन रंगलं. सोहम स्वरूपात जाऊन रंगलं. ज्ञानाचा बगीचा पातसी डोळा, ज्ञानाचा बगीचा पातसी डोळा. ज्ञानाचा बगीचा म्हणजे आपण सर्वजण आत्मा आहे, हा ज्ञानाचा बगीचा आहे. ज्ञानाचा बगीचा पातसी डोळा, नववीना भक्तीचे फुल केले गुणा. नववीना भक्तीचे फुल केले गुणा. एका मनाचं फुल चरणी वाहिलं. एका मनाचं फुल चरणी वाहिलं. मनाचं फूल चरणी व्हायचं आहे. आपल्या मनाचं फूल, आपलं मन रूपी फूल तसं मनाच्या चरणी वाहून द्या. अरे येऊन जाऊ नका मग तुझ्या मनात काही येतील नाही. माझ्या मनाला आपण म्हणतो असे विचार येतात तसे येतील काय? दत्त महाराज चरणी वाहिलं ना. एका मनाचं फुल चरणी वाहिलं. सोहम स्वरूपात जाऊन रंगलं. सोहम स्वरूपात जाऊन रंगलं. आनंदाच्या भक्तीत मन माझा रंगलं. आनंदाच्या भक्तीत मन माझा रंगलं. सोहम स्वरूपात जाऊन रंगलं. सोहम स्वरूपात जाऊन रंगलं. सद्गुरु माझ्या गुंठेत बैसला, सद्गुरु माझ्या गुंठेत बैसला. सद्गुरु माझ्या गुंठेत बैसला, सद्गुरु माझ्या गुंठेत बैसला. दिवेली संगमे डोळ्याने दिसला, दिवेली संगमे डोळ्याने दिसला. सोहम प्रकाश पाहून, सोहम प्रकाश पाहून मनय भोजलं. मनय भोजलं. सोहम स्वरूपात जाऊन रंगलं. सोहम स्वरूपात जाऊन रंगलं. आनंदाच्या भक्तीत मन माझा रंगलं. आनंदाच्या भक्तीत मन माझा रंगलं. सोहम स्वरूपात जाऊन रंगलं. सोहम स्वरूपात जाऊन रंगलं. काला पाता पाता हरपले भाना, काला पाता पाता हरपले भाना. समाधी येतना गुना, साध समाधी येतना गुना. नित्यानंदमय निरंजनाथ विठ्ठल. सोहम स्वरूपात जाऊन रंगलं. सोहम स्वरूपात जाऊन रंगलं. आनंदाच्या भक्तीत मन माझं रंगलं. आनंदाच्या भक्तीत मन माझं रंगलं. सोहम स्वरूपात जाऊन रंगलं. सोहम स्वरूपात जाऊन रंगलं. सोहम स्वरूपात जाऊन रंगलं. एक मिनिटासाठी आपण ते नाम चिंतन करू. आपण इथे गुरु गेलेला आहे सगळ्यांनी. जर गुरु गेला असेल तर आपल्या गुरु जे नाम दिलं असेल ते नाम आपल्याला 1 मिनिट घ्यायचं आहे. आत्म समजून आपण ते नाम घ्यायचं आहे. त्याला गुरु केला नसेल त्याने स्वतःला आत्म समजा आणि तुम्हाला जो कोणता देव आवडत असेल जे कोणतं तुम्ही नाम चिंतन करत असाल
हे नामचिंतन करा किंवा मनाला मला एवढंच म्हणा की मी आत्मा आहे, त्या परमात्माची संतान आहो. मी आत्मा आहे म्हणजे मी शरीर नाही. मी आत्मा आहे म्हणजे मी शरीर नाही. आणि आपलं नाम घेऊया आपण 1 मिनिटासाठी. गुरु महाराज की जय, पूज्य माये की जय, आनंद नितराम गुरुदेव दत्त. सर्वांना आनंद देव दत्त. या ठिकाणी बोलताना मुलाच्या ओघात कदाचित माझ्या तोंडात एखादा वेगळा शब्द निघाला असेल, कदाचित कुणाचं मन दुखलं असेल, तर कृपया मला जसं दत्त महाराजांनी बुद्धी दिली त्या हिशोबानं जे काही ज्ञान आहे तसं तुमचं आहे. जर काही चुकलं असेल तर ते माहिती चूक आपण माझ्या पदात टाकावी. आपण सर्व ज्ञानी आहात. त्या ठिकाणी मला ऐकून घेतलं आणि आज महाराजांची सुद्धा मी आहे की त्यांनी आपल्याला आज आम्हाला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली आणि आजची ही दत्तरूपी सेवा सत्यचरणी अर्पण करून सर्वांना आनंद देव दत्त, आनंद देव दत्त. सद्गुरु महाराज की जय, माये की जय, आनंद नितराम श्री गुरुदेव